26 ऑगस्ट 2026 बुधवारची सकाळ नेपाळच्या रसुआ जिल्ह्यातील चीनच्या सीमेवर असलेल्या रसुगवाडी गावामध्ये इमिग्रेशन ऑफिसच्या बाहेर 32 लोकांचा एक गट शांतपणे उभा होता. आयुष्यभराची जमापुंजी साठून कैलास पर्वतावर दर्शनासाठी निघालेले हे यात्रेकरू होते. समोर तिबेटची सीमा होती, मागे भोटेकोशी नदी वाहत होती आणि घड्याळ सकाळचे 8:30 वाजले होते. त्याचवेळी तिथून 20 किलोमीटर उत्तरेला समुद्रसपाटीपासून 5200 मीटर उंचीवर शेकडो वर्षापूर्वीच्या एका कड्यावर तोल सांभाळून उभा असलेला एक प्रचंड मोठा हिमकडा अचानक तुटला. पुढील काही मिनिटात त्या इमिग्रेशन ऑफिस सकट मतेरी पूल आणि संपूर्ण गाव पात्रातून कायमचे गायब झाले. काठमांडून मदतीसाठी पाठवलेले हेलिकॉप्टर तिथे उतरूच शकले नाही, कारण तिथे हेलिपॅडच उरले नव्हते. हेलिकॉप्टरच्या पायलटने परत येऊन सांगितले की हवेतून खाली पाहिले ते कधी गाव अस्तित्वात होते याचे साधे चिन्ह दिसत नाही. नेपाळ पोलिसांच्या अधिकृत आकडेवारीनुसार 160हून अधिक मृत्यूंची नोंद आतापर्यंत झालेली आहे. 400 ते 500 लोक अजूनही बेपत्ता आहेत. काही स्थानिक यंत्रणांनुसार हा आकडा 750 ते 1000 फूटच्या पुढे जाण्याची भीती आहे. या बेपत्ता लोकांमध्ये सुमारे 150 भारतीय यात्रेकरूंचाही समावेश आहे. पण या भयानक संकटामागे असे काही वैज्ञानिक प्रश्न आहेत ज्याची उत्तरे समजून घेणे खूप गरजेचं आहे. वरती कोणते मोठे तलाव किंवा धरण नसताना एवढे सिमेंटसारखे दाट पाणी आले कुठून? नेपाळ आणि चीनच्या सीमेवर नक्की काय घडलं? आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे अवघ्या 14 महिन्यापूर्वी जुलैमध्ये याच भागामध्ये असाच पूर आला होता. त्यावेळेस एकाही माणसाला संकटाची पूर्वसूचना का मिळाली नाही? आज आपण या संकटामागचे संपूर्ण वैज्ञानिक आणि भूगर्भीय सत्य समजून घेणार आहोत. सकाळी 8:34 जगभरातील भूकंप मापक यंत्रावर एक तीव्र नोंद झाली. अमेरिकेच्या UGS यंत्रणेने 4.4 रिश्टर स्केल तर काही स्थानिक यंत्रांनी 5.2 तीव्रतेचा भूकंप नोंदवला. सुरुवातीला सर्वांना वाटले की भूकंपाचा धक्का बसल्यामुळे हिमनदी कोसळली, पण शास्त्रज्ञांनी जेव्हा भूगर्भीय लहरींचे स्वरूप तपासले तेव्हा एक उलटाच प्रकार समोर आला. भूकंपामुळे हिमनदी कोसळली नव्हती, तर हिमनदी स्वतः तुटून खाली आदळल्यामुळे तो प्रचंड हादरा निर्माण झाला होता, ज्याची नोंद यंत्रांनी भूकंप म्हणून केली होती. कॅलिगरी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी सॅटेलाईट फोटोंचा अभ्यास करून याचे वर्णन केले आहे की 5200 मीटर उंचावर एक कड्यावर लोंबकळणाऱ्या चादरीसारखा हा बर्फाचा कडा लटकलेला होता. तो सरळ रेषेत तुटला आणि तब्बल 1200 मीटर म्हणजे 1 किलोमीटरपेक्षा जास्त उंचीवरून थेट दरीत कोसळला. प्लॅनेट लॅबच्या आधीच्या आणि नंतरच्या उपग्रह छायाचित्रांची तुलना केली तर हा आधी हिरवागार दिसणारा संपूर्ण डोंगर नंतर तपकिरी आणि काळ्या मातीच्या ढिगाऱ्याखाली काढला गेला होता. कोटींच्या वजनाचा हा हिमकडा खाली पडताना कड्यावरील माती, खडक आणि शतकानुशतके साचलेला गाळ सोबत घेऊन लेंडिखोला नदीच्या पात्रात आला. इथून या संकटात दुसरा आणि सर्वात घातक टप्पा सुरू झाला. या महाकाय ढिगाऱ्यामुळे नदीचा नैसर्गिक प्रवाह अडवला गेला आणि मितेरी पुलाच्या सुमारे 20 किलोमीटरवर एक तात्पुरते अनैसर्गिक मातीचे धरण तयार झाले. नदीचे पाणी मागे प्रचंड वेगाने साचू लागले. काही वेळातच पाण्याचा दाब वाढला आणि हे तात्पुरते धरण प्रचंड स्फोटासारखे फुटले. शास्त्रीय भाषेत या संकटाला LDOF म्हणतात, म्हणजे लँडस्लाईड डॅम आउटबर्स्ट. हा सामान्य पूर नव्हता. सामान्यतः पुरामध्ये पाणी हळूहळू वाढते आणि नदी फुगते, लोकांना सावध होऊन पळायला वेळ मिळतो. इथे जे खाली आले त्याला वैज्ञानिक भाषेमध्ये डिब्रेज फ्लो म्हणतात, ढिगाऱ्याखालचा प्रवाह. यामध्ये बर्फ, पाणी, दगड, चिखल, वाळू एकत्र मिसळून याची घनता तयार होते आणि ती सिमेंटसारखी बनते. अरुंद दरीतून 40 ते 60 किलोमीटरच्या वेगाने धावणारा हा ओल्या सिमेंटसारखा प्रवाह जेव्हा खाली आला तेव्हा वाटेत येणारा कोणताही सिमेंटचा रस्ता, लोखंडी पूल किंवा मानवनिर्मित इमारत याला थांबूच शकले नाही. पाण्याच्या प्रचंड आघाताने संपूर्ण रसुगवाडी क्षणार्धात उद्ध्वस्त झाली. आता मूळ प्रश्न होता की वरती कोणतेही मोठे सरोवर नव्हते, तर मग एवढे पाणी आले कुठून? भूगर्भशास्त्रानुसार यामागे 3 मोठी कारणे आहेत. पहिले कारण, कोट्यावधी टन वजनाचा हिमकडा 1200 मीटर उंचीहून खाली आदळल्यावर प्रचंड निर्माण झालेल्या घर्षणामुळे उष्णता खूप मोठ्या प्रमाणात निर्माण झाली. यामुळे बर्फाचे क्षणात पाण्यात रूपांतर झाले. दुसरे कारण, दरीच्या तळाशी साचलेल्या गाळामध्ये शतकानुशतके अडकलेला बर्फही या घर्षणामुळे वितळला. आणि तिसरे कारण मध्ये नदीचा स्वतःचा नैसर्गिक प्रवाह आणि तात्पुरत्या धरणामागे तुंबलेले लाखो लिटरचे पाणी एकत्र आले. एवढ्या मोठ्या संकटाची साधी पूर्वसूचनाही लोकांना का मिळाली नाही? हिमकडा कोसळलेल्या ठिकाणपासून गावची दरी अवघी 40 ते 50 किलोमीटर अंतरावर होती. 60 किलोमीटर प्रति तास वेगाने वाहणाऱ्या चिखलाच्या प्रवाहाला हे अंतर कापायला अवघा पाऊण ते 1 तास लागला. नेपाळ प्रशासनाने पाणी मोजण्यासाठी बसवलेली ही यंत्रणे नदीच्या अगदी खालच्या टप्प्यात होती, जी पाण्याच्या पहिल्याच लाटेत वाहून गेली. त्यामुळे धोक्याचा इशारा द्यायला कोणतीही यंत्रणा शिल्लकच राहिली नव्हती. या उलट उदाहरण पाहायचे झाले तर मे 2025 स्वित्झर्लंडच्या बॅटन गावामध्ये असाच 30 लाख घनमीटरचा एक खडक आणि बर्फाचा कडा कोसळला होता.
त्यावेळेस संपूर्ण गाव ढिगाऱ्याखाली काढले गेले, पण जीवितहानी झाली होती फक्त एक. कारण त्यांची आधुनिक रडार सिस्टीम, सेन्सर्स यंत्रणा एवढी सक्षम होती की त्यांनी धोका ओळखताच संपूर्ण गाव काही तास आधीच रिकामे केले होते. नेपाळ, भारत आणि चीन या तिन्ही देशांना जोडणारा हिमालय आज सातत्याने मानवी हस्तक्षेप आणि हवामान बदलाचे परिणाम दाखवत आहे. 2016मधील भोटे कौशी खोऱ्यातील पूर, 2021मध्ये उत्तराखंडच्या चामोलीची दुर्घटना, 2025मध्ये रसूखवाडीचा पूर आणि आता 2026मधला हा महाप्रलय. हे सर्व पुरावे आहेत की हिमालयातील नैसर्गिक बदलांना समजून घेण्यासाठी आपल्याला आधुनिक आपत्ती व्यवस्थापनाची किती गरज आहे. निसर्गाच्या या रौद्र रूपाने आणि महाप्रलयाने काही मिनिटातच शेकडो स्वप्ने, कुटुंबे आणि माणसे गिळंकृत केली. तुम्हाला काय वाटते, हिमालयातील अशा संवेदनशील भागामध्ये मानवी विकास आणि पर्यटन यावर कडक मर्यादा आहेत का? आणि आपल्या यंत्रणा अजूनही सक्षम कशा करता येतील? तुमचे मत कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा. हा माहितीपूर्ण आणि वैज्ञानिक व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा आणि अशाच विश्लेषणासाठी आतली गोष्टला आत्ता सबस्क्राईब करा.